आता भरपूर कालपासून मैदान जाहीर झाल्यापासून चर्चा आहे. गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी मथुर आणि चिमणे ही गाडी पाहणार आहे. सांगा प्रेक्षकांना बसलास काय हाय, पण नियोजन तर चांगलं केलेलं आहे. पण आज काय म्हणजे आता जी चर्चा होती त्या गोष्टी होत्यात, पण हाय चांगल्या पैरात आहे बैल, तो दिसेलच लवकर तुम्हाला. आणि खरं चिमण्या किती दिवसानंतर मला वाटतं इकडे पळतो या भागात आपल्याकडे. आता चिमण्या जवळजवळ 20-25 दिवसाच्या गॅपवरती पळतोय. म्हणजे फॉर्च्युनरला पळाला होता, त्याच्यानंतर आज बैल पळतोय. आता परवा दिवशी संभाजीनगरला पळाला, तिथं मला वाटतं 3 नंबर केलेला आहे. 3-4 नंबर काय होतो तो झालेला आहे, आणि त्याच्यानंतर आज पळवतोय आपण. आणि आज ड्रायव्हर छोटू ड्रायव्हर असणार. हो, छोटू बाई गाडीवर असतीलच. आता शंभूचं आपल्या नियोजन कसं आहे? शंभूचं पण नियोजन. शंभूचं बी चांगलं नावातलं बैल आहे, चांगलं केलेलं आहे आपण नियोजन. आता किती दोघांचे काय गटाचं आता कसं आहे, 16व्या गटात एक गाडी पळेल आपली, आणि एक गाडी त्याच्या पुढे पळेल. 16 मध्ये त्याने 16च्या पुढे. हो, अशी पळेल गाडी. ज्यावेळी मैदान पडलं त्यावेळी भरपूर असे पायऱ्यासाठी फोन येत असतील, पण आता अगोदर भरपूर फोन आले, पण त्याच्या अगोदरच माझं नियोजन झालेलं होतं आधीच. कारण भागातलं मैदान असल्यामुळे लवकरात लवकर नियोजन करून मोकळा झालो होतो. नक्कीच तुम्ही म्हटलं तसं चांगलं नियोजन केले, तीच जोडी पाहायला मिळेल हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, हिंद केसरी ड्रायव्हर छोटू ड्रायव्हर दुरकरी आत्ताच या मैदानात आगमन झाले. ड्रायव्हर पहिल्यांदा मैदानात स्वागत आहे, कारण मला वाटतं पहिलंच मैदान असेल तुमचं काय होतं पहिलंच मैदान आहे. आज मोठी गाडी आहे तुमच्याकडे. हो, कसं काय वाटतं एकंदरीत? चांगलं वाटतं एवढी मोठी गाडी आणायला आपल्यासारखीच भेटली. बरं, आम्ही शेठचं तुमचं बोलणं झालं याबद्दल. हो, झालं. कसं काय वाटतं? चिमण्या आता मागे पण गुलाब राहिला, आता कसं वाटतं पळ चिमण्याचं काय? चिमण्या आहे आता फॉर्मलाची. फॉर्मला. ड्रायव्हर आता या बैलगाडी क्षेत्रातला एक टॉपचा नंदी, बिंजोडचा बादशाह मथुर आणि चिमण्या टॉपची गाडी आज पाळणार आहे. म्हणजे सगळ्यांचं लक्ष आज गाडीकडे आणि तुमच्याकडे पण असणार आहे. कसं वाटतं? म्हणजे फोकस तर जास्तच राहणार आहे गाडीवर. आणि आपल्याला काय असं आहे नाही, कारण की चिमण्या आपण कंटिन्यू जाणतोय, आणि आता बिंदूरचा बादशाह आहे सोबत, म्हणजे त्याच्यामुळे काही एवढं देवायचं काम नाही आपल्याला. तरी पण मोठी गाडी असली की एक दडपण असतं, पण तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? म्हणजे प्रत्येक असतो, ड्रायव्हर असतो, नंदी असतात, पण दडपण पण असतं, पण तुम्ही एकदम फ्रेश पूर्ण गाडी चालवता. म्हणजे आता काय दररोजच मैदानात कधीचे नव्हत मैदानात असल्यामुळे थोडा दबाव होतो माणसाला, पण दररोज असल्यामुळे असं काही वाटत नाही. आता मथुर बद्दल तुम्ही आतापर्यंत ऐकलं होतं, पण काय म्हणजे काय वाटतं मथुर बद्दल काय सांगाल? मग तर काय आता या क्षेत्रात म्हणजे बिंदूरचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा नंदी, आणि आपल्या सारख्याला आणायला भेटलं म्हणजे तेच आपलं खुशनशीब.